ओके. चला हरकत नाही. वेलकम ऑल ऑफ यू. आता आपण सुरू करतो आहोत अ, आपलं जे फेमस बुक आपण सुरू केलं आहे आणि ते म्हणजे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड रिटन बाय जोसेफ मर्फी. यांचे 3 चॅप्टर आपण आतापर्यंत घेतले. मागचा तिसरा चॅप्टर आपला होता मिरॅकल वर्किंग पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड किंवा ऑफ युअर सबकॉन्शियस. म्हणजे मिरॅकल इन द सेन्स जादू होते. जर सबकॉन्शियस माइंड वर्क करायला लागलं, तर बरेच रिझल्ट्स तुम्हाला एकदम समोर येतात. आणि तुम्ही चमत्काराने एकदम अचंबित होऊन जातात, की बापरे! हे झालं कसं? ओके. तर आता पुढचा चॅप्टर त्याच्यामध्ये आलेला आहे. जर तुम्ही नीट विचार केला तर डॉक्टर जोसेफ मर्फींनी ना लॉजिकली हे पुस्तक लिहिलंय. म्हणजे कुठेही त्यांनी असं रँडम थॉट ठेवलेलं नाही, की आपण जी गोष्ट करतोय त्याच्यामागे काहीतरी सबकॉन्शियस माइंडचा हात आहे. हे ते प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतायत सारखं प्रत्येक चॅप्टरमधून. आणि आत्ताचा जो चॅप्टर आहे तो अजून उंचीवर आपल्याला घेऊन जातोय. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं, हा 4थ्या चॅप्टरमध्ये पूर्वीच्या काळातले काही रेफरन्स दिलेले आहेत. आता आजचा हा चॅप्टर पूर्वीच्या काळातले दाखले देतोय. पण उद्याचा चॅप्टर असेल तो मॉडर्न काळातले दाखले देणार आहे. ओके. त्यामुळे आजचाही तितकाच महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना तो अपील होईल. चॅप्टरचं नाव आहे चॅप्टर नंबर 4 मेंटल हीलिंग इन एन्शियंट टाईम. मेंटल हीलिंग म्हणजे आपण मनाने बरे होतो किंवा जी काही आपली सुधारणा होते ती आपल्या मध्ये पण झालेली आहे ते त्यांनी उदाहरणं सांगितले. मेंटल हीलिंग, हीलिंग म्हणजे बरं होणे इन एशियंट टाईम. एशियंट टाईम म्हणजे जुन्या वेळेस आपण कशा पद्धतीने बरं होत होतो. तर याचे दाखले आता आपल्याला ह्या चॅप्टरमधनं ते आपल्याला देणार आहे. तर सुरुवातीलाच डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, प्राचीन प्राचीन काळात जे उपचार झाले ते देव, मूर्ती, मंदिरे, ताईत किंवा विधीमुळे झाले नाहीत. ते झाले विश्वासामुळे, अवचेतन मनाच्या शक्तीमुळे. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की पूर्वीच्या काळी म्हणजे अजूनही काही ठिकाणी ते तसं करतात. की एक मूर्तीपूजन केलं जातं. मग ठराविक आपण म्हणतो की या ठिकाणी गेलं त्या मूर्तीला भेट दिली किंवा मी या ठिकाणी एक जागृत देवस्थान आहे. मी तिथे भेट दिली की माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ताईत दिलं जातं. हातात हे ताईत घातलं की अरे बाबा तू ताईत घातलं म्हणजे झालं आता तुला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आता तू सगळ्या पद्धतीने तुझं सगळे कामं आता पूर्ण होऊन जातील. त्याचबरोबर काही ठिकाणी ना कडं दिलं जातं. ओके. म्हणजे एखादा समजा व्यसनी माणूस असेल आणि त्याला त्या एखाद्या मठामध्ये गेलं जातं आणि मग तो गेल्यानंतर मग तो त्या महाराजांशी बोलतो. अ, किंवा काही जण दर्ग्यात जातात. तिथे गेल्यानंतर दोरा दिला जातो. ओके. किंवा इथं जसं मठात गेल्यानंतर मग कडं दिलं जातं. आता हे तू कडं घातलंयस, म्हटल्यावर आता तुझी दारू आता सुटल्या गेली. ओके. आता तू हे कडं घातलंयस म्हणजे आता तुला तुझ्याची जी काही काळी छाया होती तुझ्यावरती आता निघून गेलेली आहे. तर मग या पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी पूर्वीच्या काळी चालत आलेल्या होत्या आणि चालता आहेत. तर मग त्याचं कारण इथे वेगळ्या अनुषंगाने डॉक्टर जोसेफ मर्फी बघतायत, की तुम्हाला सगळ्यांना जरी ते फिजिकली वाटलं, की नाही का हातात काहीतरी घातलंय, ताईत घातलंय, चादर चढवली आहे किंवा मंदिरात दोरा घातलेला आहे किंवा एखादी पूजा केलेली आहे. हे जरी तुम्ही म्हटले, तरी ते म्हणतायत, की त्याच्यामुळे खरंच फरक पडतो आणि हा फरक त्यामुळे नाही पडत, की ते बाकीच्या गोष्टी करतात. हा विश्वास त्यामुळे पडतो कारण त्यांनी तो विश्वास ठेवलाय. हे जे सगळं शक्य झालंय ते विश्वासामुळे आणि अवचेतन मनाच्या शक्तीमुळे. अवचेतन म्हणजे मन म्हणजे सबकॉन्शियस मनाच्या शक्तीमुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. जे आपण मनापासून मानतो, ते अवचेतन मन स्वीकारते आणि ते वास्तवात आणते. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचं वाक्य याच्यामधलं त्यांनी सांगितलंय, की जे आपण मनापासून मानतो. समजा मी एखाद्या देवाकडे गेलो आणि देवाला सांगितलं, की माझा पहिला नंबर येऊ दे. ओके. आणि तुम्ही देवाला जी काही विधी करायची ती केली. तर तुमच्या मनाने ते मानलंय, की मला पहिला नंबर यायचा आहे आणि देवा मी तुला हे साकडं घातलंय आणि तू माझा पहिला नंबर आणूनच देणार आहेस. ओके. आणि तो पूर्ण विश्वास तुम्हाला बसतो, की ह्या देवाला मी सांगितलंय म्हणजे होणारच आहे. तर तुम्हालाच तुमच्यावर विश्वास बसायला लागतो, की होणारच आहे. आणि मग ते अवचेतन मन ते स्वीकारतं, की नाही अरे मी तर केलेले प्रयत्न पण केले आणि देवालाही साकडं घातलंय. त्यामुळे मी पास होणारच आहे. तर माझा पहिला नंबर येणारच आहे. असे तुमच्याला फिलिंग्स यायला लागतात आणि त्यानंतर ते वास्तवात पण येतं. ओके. तर मग हा जो काही एक्सेप्टन्सचा खेळ आहे, तर हा सगळा अ, मनाचा खेळ आहे आणि मन हे ते सगळं गोष्टी प्रत्यक्षात उतरवतं. आता अजून डिटेल सांगतो. काहींना असं थोडं वेग वाटलं असेल. अ, तर मी बऱ्यापैकी असं म्हणतो, की देवपूजा समजा कोणी करत असेल, तर नक्कीच देवपूजा करावी. काही जण म्हणत असेल, आम्ही मंदिरात जातो, तर नक्कीच मंदिरात जावं. आता माझे एक मित्र आहेत. लांबचे मित्र आहेत. तर ते रोज सकाळी उठल्यानंतर म्हणजे ते त्यांचा एक बिझनेस आहे. ते दुकानात जाताना रोज सकाळी उठल्यानंतर पहिले शंकराच्या मंदिरात जातात. तिथे सगळ्या पाया वगैरे पडतात. रोज असं नाही फक्त सोमवारी. रोज जाऊन ते पाया पडणार आणि मगच पुढे जाणार. मग याच्यामध्ये जर लॉजिकली जर तुम्ही बघितलं, तर तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाताय,
तेव्हा तुम्ही त्या एका चांगल्या वातावरणात जाताय. तिथे वातावरणात गेल्यानंतर तुम्ही नतमस्तक होताय. म्हणजे ग्रॅटिट्यूडची भावना तुमच्या मनात निर्माण होते, की देवा जे काही तू मला दिलंस ते तुझ्यामुळे झालंय. ओके, तू दिलेलं आहेस आणि अशीच चांगली बुद्धी मला दे. म्हणजे तुम्ही विश्वाला मागता पण आहे. पुढे मूर्ती आहे का काय आहे, इट डझंट मॅटर. तुमचं मन त्या स्टेटमध्ये गेलं ना, चांगल्या स्टेटमध्ये गेलं. आणि आपल्याला आधीच द सिक्रेटमध्ये पण सांगितलंय, याच्यामध्ये पण तेच सांगतं, की तुम्ही आनंदी राहा. तुम्ही ग्रॅटिट्यूड मध्ये असल्यानंतर अजून आनंदी राहतात. आणि जेव्हा तुम्ही सगळं त्या देवापुरतं सोपवून देता, की देवा आता हे तू माझं सगळं बरं कर. ओके, आणि मग तुम्ही निर्धास्त होऊन जाताय, तुम्ही हॅपी होऊन जाताय. ओके. तिसरी गोष्ट ऑटो सजेशन. तुम्ही रोज देवाकडे जाऊन एकच गोष्ट सारखी मागता, की देवा मला सुखी ठेव किंवा देवा मला मला खूप भरभराट होऊ दे. म्हणजे तुमच्याच निश्चयाची पुनर्उजळणी तुमच्या त्या देवासमोर होते. ओके, देव काही करतोय का? नाही. देव फक्त तथास्तु म्हणतोय. पण आपणच स्वतः तिथे जाऊन देवाला तीच गोष्ट परत-परत सांगतोय. म्हटल्यावर आपल्याला तीच गोष्ट परत-परत आठवते. म्हणजे परत हा अट्रॅक्शनचा नियम झाला ना, की वी आर अट्रॅक्टिंग समथिंग डेली. ओके, मग रोज आपण काहीतरी गोष्ट अट्रॅक्ट करतोय, देवाला सांगतोय. देव म्हणजे निसर्गच आहे. ओके, देव देणारा एकमेव. असं मनशक्ती केंद्राने फोड केली. देणारा फक्त. दे म्हणजे देणारा, व म्हणजे फक्त. जो त्याला ज्याला फक्त देण्याचंच जमतं, जो फक्त देतो, घेत नाही, असा म्हणजे देव. आणि जेव्हा तुम्ही रोज प्रार्थना करता, देवाला भेटायला जातात किंवा काही जण ह्याच्यामध्ये जात असतील, काय म्हणतात त्याला, चर्चमध्ये जात असतील, काही जण दर्ग्यात जात असतील. तुम्ही रोज तिकडे जे जण जातायत, त्याचा अर्थ तुम्ही परत तिथे कनेक्ट होतायत. तुमच्या स्वतःसाठीच तुम्ही स्वतःलाच कनेक्ट होताय आणि मग त्यानुसार आपल्याला ती गोष्ट मिळायला लागते. म्हणजे खरं म्हटलं, काही जण म्हणतील अंधश्रद्धा. ओके. डॉक्टर जोसेफ मर्फीनी ते लॉजिकली सांगितलंय. म्हणजे हे सगळं कोण करतंय? तुमचं सबकॉन्शियस माइंड करतंय आणि त्या निमित्ताने आपल्याला त्याची आठवण होते. ओके. तर असं छान सांगितलंय. याच्यामध्ये बऱ्याच ॲड ऑन गोष्टी तुम्ही करू शकता. प्राचीन मंदिरातील काही उपचार पद्धती त्यांनी सांगितली. प्राचीन काळी पुजारी औषध देत. म्हणजे पुजारी भस्म देत. आता ॲक्चुअली याच्यामध्ये बराच मोठा विषय आहे बरं का. म्हणजे सायन्स पण आहे. जर भस्मा याचं पण सायन्स आहे. कारण ते यज्ञातनं आलेलं आहे. ओके, आणि यज्ञ हा मोठा आहे, म्हणजे त्याचा अभ्यासही गहन आहे. तर इथे पुजारी काय करायचे, औषधं द्यायचे किंवा मंत्रोच्चार करायचे. काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल काही विंचू वगैरे चावला, तर ते म्हणजे मंत्राने तो माणूस काढून देतो. आता हे कसं काढतो आय डोंट नो. पण तो सांगतो, की तुला विंचू चावलाय ना, ठीक आहे, तू बस. त्याला अक्षरशः मंत्र म्हटले जातात आणि तो विंचू लगेच त्याचं जे विष आहे ते कमी होतं. त्याचबरोबर काही ठिकाणी कोणी आजारी पडलं तर तिथली एखादी व्यक्ती असते, ती म्हणते, "ठीक आहे." मग हातात हात घेऊन मग सांगते, की "मी मंत्र म्हणते, तुम्हाला बरं वाटेल." तर मंत्रांमध्ये पण शक्ती आहे. पण इथे जोसेफ मर्फी काय म्हणतात, मी त्या अनुषंगाने सांगतोय. काही ठिकाणी ताईत, अंगुठ्या, मूर्ती वापरतात. काहींना अंगठ्या काही जणांना घालतात. काही मण्यांच्या अंगठ्या, वेगवेगळ्या देवाच्या अंगठ्या असतात. काही ग्रहांच्या अंगठ्या असतात. काही जण ताईत घालतात. काही जण मूर्ती वापरतात. द सिक्रेटनी मॅजिक रॉक सांगितलाय. मॅजिक रॉक खिशात ठेवा, गळ्यात ठेवा, हातात ठेवा. हात ठेवून काही जण आशीर्वाद देतात. झोपण्यापूर्वी आणि सांगतात, "देव स्वप्नात येऊन तुला बरे करेल." आता ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही बघितल्या ना, त्याच्यामध्ये तुम्हाला एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि तुम्हाला एक विश्वास निर्माण होतो, की मी हे ताईत घातलंय, मी ही अंगठी घातलेली आहे, म्हटल्यावर माझी भरभराट होणार आहे. ओके, मला मी महाराजांकडे गेलो, महाराजांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, म्हटलं माझं बरं होणार आहे. ओके, ते महाराज काय करतात, काही नाही, वी डोंट नो. पण इथे जोसेफ मर्फी म्हणतात, की ते म्हटल्यामुळे आपला एकदम विश्वास वाढतो. आपण एकदम पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये येतो आणि आपण असं धरतो, की आता त्यांनी आशीर्वाद दिलाय म्हणजे मी बराच होणार आहे. मग आपण लगेच मानायला लागतो, मी बरा झालोय, मी बरा झालोय आणि आपल्याला सिम्प्टम्स पण वाटायला लागतात. तेच समजा तुम्ही घरी बसलेले. ओके, तुमच्या चारही बाजूला रडणारी माणसं आहेत. ते सांगतात, "अरे, आता तुझे काहीच दिवस राहिले नाही. आता तू झालं, आता तुझं काहीच खरं नाहीये." आणि हे आणि सारखं निगेटिव्ह तुम्ही ऐकताय. ओके, मग त्याच्यामुळे तुम्ही निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये आहात आणि यू कान्ट बी, म्हणजे तुम्ही क्युअर होऊच शकत नाही. पण तेवढ्यात तुम्हाला काय सांगितलं, "अरे, त्या महाराजांना जाऊन तुम्ही भेटा. ते महाराज काहीतरी सांगतात आणि असं काहीतरी मंत्रोच्चारण करताना तुम्हाला बरं वाटेल." तुमच्या मनामध्ये लगेच पॉझिटिव्ह विचार निर्माण होतो. "अरे, मला तिथे गेल्यानंतर काहीतरी छान भेटेल आणि मी बरा होईल." मग तुम्ही तिथे जातात. तिथे गेल्यानंतर त्यांची पण ते स्किल आहे किंवा त्यांची पण साधना आहे. होय, कारण त्यांनी एवढा अभ्यास केलेला असतो आणि मग ते तुम्हाला सांगतात, की "अरे, असं-असं तू होईल. तू काही निगेटिव्ह विचार करू नको आणि हे बघ, मी हे दिलंय ना, हे व्यवस्थित घे आणि चांगलं वाटेल." आपल्याला लगेच विश्वास वाढतो आणि लगेच आपण म्हणतो, की "नाही, मी बरा होणार आहे." ॲक्चुअली आपणच आपल्याला सांगितलेलं असतं, की "मी बरा होणार आहे." ओके, आणि मी हे दिलंय म्हटल्यावर होईल आणि खरंच आपल्यामध्ये फरक पडायला लागतो. आणि जोसेफ मर्फीनी सांगितले, हे सगळं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमुळे होतं. पुढे ते म्हणतायत अ, खरं काय घडत असेल, तर त्यांनी म्हटलंय रुग्णाची कल्पनाशक्ती जागृत होत होती.
म्हणजे रुग्ण गेल्यानंतर त्याची कल्पनाशक्ती, अरे मी निगेटिव्हच विचार करतोय, मी तिथे जाऊन पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. भावनिक अस्वस्थता तीव्र होत होती. मग ते भावनिक थोडेसे तीव्र व्हायला लागले, की अरे हां, मग चांगलं पण होऊ शकेल. का मीच वेगळा विचार करतोय का? अपेक्षा निर्माण होत होती. म्हणजे ज्यानी एकदम होपलेस झाला होता, की त्याला वाटलं आता मी मरणारच आहे. की माझ्या आता बरंच होऊ शकत नाही. त्याच्याकडे आशा निर्माण झाली. त्याच्यानंतर विश्वास अवचेतन मनात ठसत होता किंवा ठसवला जात होता. आणि विश्वास नाही होता. अरे, की ते जागृत स्थान एवढं आहे त्या देवाचं, तिथं तुम्ही काही मागा भेटतं. तुम्हालाही माहिती असेल बरेचसे स्थानं आहेत. असं म्हटलं जातं, तुम्ही तिथं मागितलं, तिथं तुम्हाला भेटतंच. ओके. मग हा जो विश्वास निर्माण होतो आणि तो पर्क्युलेट केला जातो आणि त्यामुळे आपल्यालाही निर्माण होतं, अरे, मला आता मी तिथे गेलो म्हणजे बराच होईल. तर चांगली गोष्ट नाही. जर समजा अ, एखादी गोष्ट तुम्हाला विदाऊट काही त्रास न होता जर होत असेल, तर तुम्ही नक्कीच ती गोष्ट यूज करू शकता. पण आता हे झालं जोसेफ मर्फींचं मत. यात डिबेट होऊ शकते. याच्यामध्ये बाकी ॲड गोष्टी होऊ शकतात. पण मी छोटंसं फक्त एक त्यातला एक पॉइंट मांडतो. त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टी कळतील. जर तुम्ही ह्या सगळ्या जर मेथड बघितल्या ना, तर ह्या डिपेंडंट मेथड आहे. ओके, डिपेंडंट मेथड आहे. म्हणजे कसं मी महाराजांकडे जायचं, मी ताईत घालायचं, एखाद्या चर्चमध्ये जायचं किंवा कड़ं घालायचं किंवा तो मला जागृत स्थान आहे, मी तिथे जायचं. ह्या सगळ्या गोष्टी डिपेंडंट, डिपेंडंट, डिपेंडंट होतात आणि मग तुमचा विश्वास निर्माण होतो. ओके. आता काही ठिकाणी खरंच खूप छान साधना केली जाते. पण काही ठिकाणी काही लोकं हिप्नोटाईज होऊन जातात. म्हणजे पुढचा सांगतो, की "अरे, हे बरोबर आहे. ते महाराज सांगतील तसंच करायचं." आणि मग त्यांचा गैरफायदा घेतला जातो. त्यांच्याकडनं पैसे लुबाडले जातात. या सगळ्या गोष्टी होतात. मग इथे मनशक्ती प्रयोग केंद्राने असं सांगितलंय, मी तिथला एक रेफरन्स फक्त तुम्हाला सांगतोय, की इन्स्टेड ऑफ गेटिंग डिपेंडंट ऑन समथिंग, ओके, यू जस्ट सर्च ट्रू नॉलेज. तुम्ही खरं नॉलेजच्या मागे लागा. ओके, खरं नॉलेज तुम्हीच समजून घ्या. आणि तुम्हाला एकदा खरं नॉलेज कळलं, तर तुम्हाला कसली गरज राहणार आहे. तुम्ही स्वतःच तुम्हाला जी गोष्ट हवी ती अट्रॅक्ट करू शकता. आणि इथं जोसेफ मर्फी पण तेच सांगतायत, की तुम्ही आता हे तर सोर्सेस सांगतायत, की आपला विश्वास बसावा, की आपल्या ज्या एन्शियंट लोकांनी आपल्याला जे बरं केलंय, ते आपल्या औचित्य मनामुळेच केलंय. पण तोच धागा धरून त्यांनी आताच तुम्हाला की सांगून दिली, की तुमचं जे पण तुमच्या आयुष्यात होणार आहे, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमुळे होणार आहे, अवचेतन मनामुळे होणार आहे. मग तुम्ही डायरेक्ट त्याचा वापर करा. तुम्हाला आज ताईत घालायची गरज नाही, तुम्हाला कड़ं घालायची गरज नाही. तुम्हाला फक्त शांत बसायचं यू नीड टू व्हिज्युअलाइज. ओके, यू नीड टू प्रॅक्टिस द ग्रॅटिट्यूड. यू नीड टू राइट द ग्रॅटिट्यूड. यू नीड टू राइट द अफर्मेशन्स. बस हे सुद्धा केलं तरी आपल्याला ते आता यश मिळणार आहे. ओके. पण हे दाखले त्यांनी आवर्जून आपल्याला दिले, की ते आपल्याला कळावे. पण तरीही तुम्ही सगळ्यांना हे नॉर्मल नाही सांगू शकत, तुम्ही हे करा. त्यांना कळणारही नाही. ते लोकं तुम्हाला येड्यात काढतील. मग त्यांच्यासाठी नाही बाबा तू ग्रॅटिट्यूड तुला कळत नाही, व्हिज्युअलायझेशन बोर्ड कळत नाही, काय म्हणतात अजून त्याला आपण अफर्मेशन्स कळत नाही. ठीक आहे बाबा रोज तू शंकराच्या मंदिरात जाऊन पाणी तरी वाहा. कारण ती सुद्धा प्रोसेस काय आहे ग्रॅटिट्यूडचीच आहे. ती सुद्धा प्रोसेस विश्वास निर्माण करणारी आहे. मग सगळ्यात सोप्यातल्या सोप्यात लोकांना जे जमेल ते तरी त्यांनी करावं, जेणेकरून ते सुखी होतील. पण इथे जो विश्वास सांगितलाय, की आपण आपले सोर्सेस टाळून हे क्रॉस चेक करून बघावे. म्हणजे तुम्ही जे पण काही गोष्ट करणार आहात ना, त्याचा थोडासा क्रॉस चेक करून बघायचं, की समजा मी कोणाला पैसे जर देत असेल, की एखाद्या संस्थेला मी पैसे देत असेल आणि ती संस्था त्या पैसे घेऊन गोरगरिबांना मदत करत असेल, ही जर तुम्हाला खात्री असेल, तर तुम्ही नक्कीच मदत करा. जर तेच जर पैसे ते समजा वेगळ्या मार्गाने वापरत असतील किंवा वेगळ्या चुकीच्या मार्गाला वापरत असतील, मग तुमचे पैसेही वाया जात आहेत, तुमची श्रद्धाही वाया जाते. मग तुम्ही व्हॉटएव्हर यू आर फॉलोइंग ओर व्हॉटएव्हर यू आर डूइंग इन युअर लाईफ, यू नीड टू क्रॉस चेक इट. ओके. मग ते एकदा क्रॉस चेक केलं, की मस्तपैकी छान तुम्ही विश्वास ठेवा आणि ती गोष्ट तुम्ही फॉलो करा. त्याच्यानंतर पुढचं ते सांगतायत, बायबलमधील उपचार तोच नियम. जे काही तुम्ही प्रार्थनेत मागतात ते मिळाले आहे असा विश्वास ठेवा. हे बायबलचं वाक्य त्यांनी सांगितलंय. जे काही तुम्ही प्रार्थनेत मागणार आहात, ते तुम्हाला मिळालंच आहे असा विश्वास ठेवा. आधीच मिळाले आहे असं समजा. मनाने ते स्वीकारा. मग ते प्रत्यक्षात येईल. म्हणजे हा बघा किती म्हणजे त्यांनी क्लिपच सांगितलाय. तुम्हाला समजा गाडी हवी आहे ना, तर ती आधीच मिळालेली आहे असं समजा. ती मनाने स्वीकारा, की माझ्याकडे ती गाडी आहे. आणि नंतर काय सांगतायत, मग ती प्रत्यक्षात येईल. आणि मग जेव्हा तुम्ही एक्सेप्ट कराल, की ही माझ्याकडनं आहे, माझ्याकडे आहे, त्यानंतर ती प्रत्यक्षात येईल. विश्वास म्हणजे भविष्यात मिळेल नाही. विश्वास म्हणजे आत्ताच मिळाले आहे अशी अंतर्गत खात्री. ओके. म्हणजे हा विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे, की मला भविष्यात मिळेल, होईल असं नाही. मला आत्ताच मिळालेलं आहे आणि मी मागतोय म्हटल्यावर देव मला देतोच आहे. ही तुमची जी खात्री असणे, हा विश्वास असणं, तरच तुम्हाला बऱ्याच गोष्टी पटकन आयुष्यामध्ये मिळू शकतात. आणि तुमच्यापैकी काही जण अजूनही थोडा डाउट घेत असेल, की हे कसं आहे? तर माझं एक सिंपल मत आहे. बघा मी सांगतोय तुम्हाला.
समजा तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट केली. फॉर एक्झाम्पल आपण असं धरूया, की तुम्ही एक शूज मॅनिफेस्ट केले. समजा असं धरूया, की ते शूज ₹10,000 चे आहेत. ओके. आता तुमचं काम काय फक्त, की तुम्हाला शूज मॅनिफेस्ट करायचे. ते देवाला मागायचे, की "देवा मला 10,000 चे शूज हवेत. तू 10,000 चे शूज मला दे." ओके. आणि यानंतर तुम्ही विसरून जायचे. ती प्रोसेस देव करणार आहे. आता फक्त तुम्ही विश्वास ठेवायचा, की ते शूज माझ्याकडे आलेले आहेत. ओके. मला जे हवे ते मला भेटलेले आहेत. ओके. हे फक्त तुम्ही मॅनिफेस्ट करायचं आहे. विश्वास ठेवायचा, की ते माझ्याकडे आलेले आहेत. पण बरेच लोकं जेव्हा सगळे क्लूज वगैरे भेटतात, ते दुकानात जातात. दुकानामध्ये 10,000 चे शूज असतात. ओके. त्यांचा मित्र शेजारी उभा असतो आणि हे ₹10,000 चे शूज घेणार. तेवढ्यात मित्र म्हणतो, "अरे, हा दुसरा पण ब्रँड आहे. तो पण बघ, तो पण छान आहे." किंवा 10,000 चे कुठे घेतो? त्यापेक्षा हे बघ, हे 3,000 पण मिळतात. ते पण तू घेऊ शकतो. हे पण यांची पण क्वालिटी छान आहे. आता प्रॉब्लेम काय होतो, की हा कंपेअर करायला लागतो. अरे, मग मला हे बरोबर आहे का नाही चुकीचं आहे? हे इकॉनॉमिक ठरेल का नाही? मग ₹10,000 मी दुसरीकडे वापरले असते, तिसरीकडे. मग इथे चुकलं ना सगळं. तुम्ही विचार करायला लागलात ना. तर तो विचार करायचा नाही. तुम्ही जे मागितलंय तुम्ही ॲटलीस्ट आधी 10 वेळेस विचार करा. तुम्हाला नेमकं काय हवंय? ते लिहून घ्या आणि एकदा दुकानात गेल्यानंतर ते फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुम्ही ती गोष्ट घेऊन लगेच मोकळे व्हायला पाहिजे. तिथे आपण काय करतो परत विचार करायला लागतो, की हे मला परवडेल का? म्हणजे इथे परत तेच झालं ना, की तुम्ही विश्वासच नाही ठेवला विश्वावर आणि विश्वाला पण कन्फ्यूज केलं, की तुम्हाला नेमकं काय हवंय? ओके. मग तो विचार आपण करायचा नाही. मग इथे सारासार आधी विचार करून घ्या, तुम्हाला काय हवंय? ओके. त्यानुसार सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला लागतील. सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळायला लागतील. तेवढा विश्वास तुम्हाला पाहिजे. नाहीतर आपण त्या टाईमावर जातो आणि मग 100 थॉट येतात. अरे हे घेऊ का नको घेऊ? मग ते इकॉनॉमिक ठरेल का? मग मला मला ते जमेल का पैसे द्यायला? ओके. मग हे कसे अरेंज होतील? मग हा विचार आपण करायला लागतो. म्हणजे याचा अर्थ आपण अविश्वास दाखवतो. जर तुम्ही विश्वास दाखवला, तर तुम्हाला अदर सोर्सेस पण ऑटोमॅटिकली ओपन होतील. आय थिंक यू आर गेटिंग माय पॉइंट. नंतर बाकी सगळ्यांनी ॲड ऑन करा नक्कीच. त्यात पुढचं एक उदाहरण त्यांनी सांगितलंय. एका आंधळ्याची गोष्ट सांगितली आहे. तर येशूने त्यांना विचारलं, "तुम्हाला विश्वास आहे का?" त्यांनी उत्तर दिलं, "होय, माझा तुमच्यावर विश्वास आहे." मग येशूने त्यांना सांगितलं, की "तुमचा जो काही विश्वास असेल त्यानुसार होईल." तो माणूस आंधळा होता. ओके. आणि त्याने सांगितलं, की नाही का मला तुमच्यावर विश्वास आहे. मग तो मागायला आला होता, की मी आंधळा आहे, तर मी बरा होऊ शकतो का? मग येशूने सांगितलं, की तुला ज्याच्यावर विश्वास आहे, की तू होऊ शकतो. असा जर तुझ्यावर विश्वास असेल, तर तू होऊ शकतो. येशूने त्यांच्या अवचेतन मनाला उद्देशून शब्द उच्चारले. त्यांच्या विश्वासाने अवचेतन शक्ती सक्रिय झाली. त्यांचा विश्वास त्या येशूची खात्री आणि त्यामुळे ते बरे झाले. मग त्यांनी बायबलमधलं उदाहरण सांगितलंय किंवा त्या माणसाने असा विश्वास ठेवला, की यांनी मला सांगितलंय म्हणजे मी बराच होणार आहे. मला माझी दृष्टी परत मिळणार आहे. आणि तेवढा कॉन्फिडन्स होता त्यामुळे त्याची दृष्टी परत आली. त्याच्यानंतर जगभरातील पवित्र स्थळांचा चमत्कारांची काही उदाहरणं दिलेत. त्याच्यामध्ये ते सांगतायत जपान, भारत, युरोप, अमेरिका हे सर्व ठिकाणी लोकं बरे झाले. धर्म वेगळे होते, विधी वेगळे होते, देव वेगळे होते, पण नियम एकच होता. विश्वासामुळे अवचेतन मन सक्रिय झाले आहे किंवा झाले होते. ओके. मग कुठलाही तुमचं धर्म असो, जात असो, पंथ असो, तुमचं काही नॉब असो, पण तुम्ही एकदा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवला, तर ती गोष्ट नक्कीच होते. जसं जोसेफ मर्फींनी त्यांच्या एका नातेवाईकाचं उदाहरण सांगितलं. ते नातेवाईक भारतात आले आणि भारतामध्ये एका ब्राह्मणांना ते भेटले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचं काहीतरी सर्टन सांगितलं. सांगितलं की ह्या तुमच्या ग्रहाप्रमाणे ह्या-ह्या गोष्टी होणार आहेत. ओके. आता हे सांगितल्यानंतर त्या माणसाने पूर्ण त्याच्यावर विश्वास ठेवला की हे असंच होणार आहे आणि नेमकं तशाच गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडल्या. ओके. मग इथे जोसेफ मर्फी म्हणतात की इथे तुमचं कुठल्या याच्यामधले आहात तुम्ही कुठल्या देशातले आहात कुठल्या राज्यातल्या आहात याचा काही फरक पडत नाही. तुमचा विश्वास आहे, तर ती गोष्ट तुम्हाला होणारच किंवा मिळणारच. त्याच्यानंतर विश्वास खरा असो किंवा खोटा परिणाम तोच होतो. म्हणजे जर एखाद्याला वाटले, की एखादी मूर्ती त्याला बरी करेल, तर तो बरा होतो. मूर्तीमुळे नाही तर विश्वासामुळे. म्हणजे हे तेच उदाहरण आहे, की काही मूर्तीपूजा करत असतील आणि मूर्तीबद्दल विश्वास असेल आणि त्यांना खरंच विश्वास असेल, तर ती मूर्तीसुद्धा त्यांना बरी करेल. म्हणजे खरं बरं तेच करतात. पण हरकत नाही ना, की ती गोष्ट आणि 2-3 छटा आहे याच्यामध्ये. आता जोसेफ मर्फींनी फक्त मूर्ती सांगितली. तर मूर्तीमध्ये पण बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण गणेशाची मूर्ती बघितली, तर ते किती 12-13 गुण म्हणजे भरपूर गुण आपण आठवतात. ओके. मूर्ती एक सिम्बॉल आहे. की लगे अरे अष्टावधानी, की एकदा वाचलं तरी लिहिता येतंय किंवा लक्षात राहतंय. इतकं फास्ट रायटिंगचा स्पीड आहे. आज्ञाधारक म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आपल्याला मूर्तीतून पाहायला मिळतात आणि त्या आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करतो.
म्हणजे ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंडपेशीत भरतात असं जे आपण म्हणतो. तसंच आहे की आपण जे बघू ते आपल्या ह्याच्यात होईल. पण त्याचा जर विश्वास तुमच्यावर असेल, जोसेफ मर्फी हेच वाक्य आपण घेऊया, की तुम्हाला जर त्या विश्वास असेल की मला ती मूर्ती बरी करणार आहे, तर नक्कीच ती मूर्ती तुम्हाला बरी करेल. त्याच्यानंतर एक वैज्ञानिक प्रयोग सांगितला. एक रुग्ण होता आणि त्याच्या जिभेला पॅरालाइज झाला होता, म्हणजे लकवा झाला होता जिभेला आणि सगळ्या लोकांनी त्याला खचवून टाकलं होतं. अशा खचलेल्या अवस्थेमध्ये तो एका ठिकाणी एका डॉक्टरांकडे येतो आणि ते डॉक्टर नावाजलेले असतात आणि सायकॉलॉजिस्ट पण असतात आणि खूप मोठे चांगले तज्ञ असतात ते. आणि अशा वेळेस काय होतं, की एक एक सेकंड सायलेंटवर करायचं. ठीक आहे. अशा वेळेस काय होतं, की ते डॉक्टर म्हणतात, "ठीक आहे, काय झालंय? तुला पॅरालाईज झालंय." "ठीक आहे," म्हणे, "हरकत नाही. माझ्याकडे एक मशीन आहे," म्हणे. "ते मशीन मी फक्त आहे ना," म्हणे, "30 सेकंद ते 1 मिनिटं तुझ्या जिभेवर लावेल," म्हणे. "आणि ते लावल्यानंतर त्याचा आवाज येईल," म्हणे थोडासा. ओके. थोडासा आवाज येईल आणि फक्त मला डिटेक्ट करता येईल आणि तुझी जीभ बरी होऊन जाईल. फक्त तुझं एवढं असलं पाहिजे, की विश्वास असला पाहिजे, की मी बरी करणार आहे. आणि तुम्हाला खोटं वाटेल, त्यांनी जोसेफ मर्सीने सांगितलंय, त्यांनी फक्त लिटरली थर्मोमीटर घेतला आणि थर्मोमीटर त्याच्या जिभेत टाकला. त्याला त्या रुग्णाला थोडी माहिती हा थर्मोमीटर आहे. त्याला वाटलं हे काहीतरी मशीन आहे आणि हे डॉक्टर मला बरेच करणार आहे आणि तो म्हटला, "हे मशीन लावलं की बरं होईल." आणि त्या डॉक्टरने हार्डली 1 मिनिटं तो थर्मोमीटर लावला, थर्मोमीटर वाजला. तो म्हणे, "आता तुझी ट्रीटमेंट झाली, आता तू बोलायला लागशील." आणि खरंच असं झालं. त्यांनी इतकं जबरदस्त त्यांनी ते विश्वास ठेवला, तो क्षणार्धात बोलायला लागला. म्हणजे क्षणात जीभ हलू लागली. त्यांनी असं वर्णन जोसेफ मर्फींनी केलं, की तो क्षणात बोलायला लागला. त्याचबरोबर एक डॉक्टर होते. त्यांच्याकडे एक जण आला, की त्याला बोलता येत नव्हतं. ओके, म्हणजे तो छान बोलू शकत होता. नंतर त्याची जीभ अडखळायला लागली आणि त्याला बोलताच येत नव्हतं. मग डॉक्टरने सांगितलं, की "तू बघ, तू लगेच बोलायला लागशील म्हणे. हे औषध आहे. हे फक्त तू घ्यायचं आणि विश्वास ठेवायचा आणि लगेच बोलायला सुरुवात करायची." आणि खरंच त्याला ते औषध दिलं. ओके. आणि तो लगेच बोलायला लागला. म्हणजे विथिन 2 डेज तो बोलायला लागला. पण आता हे बघा, हे काहींना असं वाटेल, हां, काहीतरी असं चाललंय. नाही, पण हे तुमच्या अ, अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस माइंडची सगळी कल्पना आहे. आता याला काही जण आपण वैज्ञानिक भाषेमध्ये प्लॅसिबो इफेक्ट म्हणतो. प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे काय? साखरेची गोळी दिली. ओके. म्हणजे त्याच्यात काही वेगळे गुणधर्म नाहीये. पण असं सांगितलं, की ही गोळी खूप जबरदस्त आहे. ही तू घेतली तर बरा होऊन जाशील. आणि मग आपल्या मनामध्ये तो विश्वास असतो आणि आपल्याच पेशी आपल्याला बरं करायला सुरुवात करतात. ओके. मग हा पण लहान मुलांसाठी काही वेळेस असं प्लॅसिबो इफेक्ट वापरला जातो. मोठ्यांसाठी सुद्धा वापरला जातो आणि खरंच छान आहे. आता मध्ये केरळला एका ठिकाणी मी गेलो होतो आणि केरळच्या ठिकाणी ना बऱ्याच वनस्पती आहेत तिथे आणि काही गोळ्या घ्यायच्या होत्या आणि मग त्या गोळ्यांची प्राइजेस विचारली. तर त्या गोळ्या ट्रिमेंडस म्हणजे बऱ्याच त्यांनी महाग त्याबद्दल सांगितलेलं आहे. मी जेव्हा कंटेंट बघितला तर तो महाराष्ट्रामध्ये पण होता आणि इथे पण होता. ओके. पण तरी पण सुद्धा आम्हीही घेतल्या आणि बाकीचे सुद्धा घेत होते. का? कारण ते सांगतानाच एवढ्या जबरदस्त पद्धतीने सांगत होते, की म्हणजे त्यांचं पूर्ण म्हणजे टॅक्ट पण छान होते, की बॉटनिकल गार्डन असं त्यांची कन्सेप्ट आहे. तर ते आपल्याला अजिबात सांगत नाही, की तुम्ही ह्या गोळ्या ह्या आजारावर आहे, ह्या गोळ्या ह्या आजारावर तुम्ही घ्या. अजिबात तसं सांगत नाही. ते म्हणतात, की आमच्याकडे बॉटनिकल गार्डन आहे. तुम्ही आमच्याकडे बॉटनिकल गार्डन पाहायला या. आणि बॉटनिकल गार्डन पाहण्याचे पण ते ₹100 चार्जेस घेतात. मग आम्ही ₹100 चार्जेस देऊन बॉटनिकल गार्डनमध्ये गेलो. मोठं बॉटनिकल गार्डन होतं. त्यांनी आम्हाला प्रत्येक वनस्पतीची माहिती सांगितली. हे वनस्पतीचं हे कशासाठी वापरतात, हे कशासाठी वापरतात, त्याचा काय-काय फायदा होतो. त्यांनी आम्हाला कुठेच सांगितलं नाही, की तुम्ही हा प्रॉडक्ट आमच्याकडनं घ्या किंवा आमचं हे करा. नाही, त्यांनी सगळं आम्हाला गार्डन फिरवलं आणि त्यांनी आम्हाला इतका विश्वास निर्माण केला, की बघा आपल्या हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते याच्यामुळे होतात. आपली लाईफस्टाईल वेगळी आहे. जर तुम्ही ही वनस्पतीचं जर सेवन केलं, तर तुम्हाला त्याचा खूप फरक पडेल. फक्त त्यांनी एवढं सांगितलं, की ही जी वनस्पतीचं प्रपोर्शन आहे ना म्हणे, ते फक्त डॉक्टरांना माहीत असतं, की ते कसं काय प्रपोर्शन तुम्ही मिक्स करायचं. त्यामुळे ती रिस्क तुम्ही काही घेऊ नका. तुम्ही हवं लागलं तर आपले ते आधीचे सॅम्पल आहे ते तुम्ही ॲड ऑन करू शकता. आता एवढं म्हटल्यानंतर एवढा तो विश्वास निर्माण व्हायचा, की ते निर्माण झाल्यानंतर आम्ही तिथे स्टोअर रूममध्ये गेलो. आम्ही जवळ-जवळ ₹5,000-6,000 ची खरेदी केली, की बाबा हे आहे, हे आई-वडिलांना लागेल, हे आपल्याला लागेल असं. आणि विशेष म्हणजे आज बरोबर मला 1 महिना जाऊन झालाय. पण जे काही इफेक्ट्स पडतायत, की त्याचा जो विश्वास आहे आणि त्याची जी प्राईस आहे मुद्दामून हाय असेल, पण त्याचा जो विश्वास आहे त्यामुळे तो फरक दिसायला लागलाय. ओके. आणि तो खरंच जाणवतोय. तर याला तुम्ही प्लॅसिबो इफेक्ट म्हणा, याला तुम्ही पुढच्या सांगण्याचं स्किल म्हणा. ओके. पण तो विश्वास एकदा मनात निर्माण झाला, की आपली फ्रिक्वेन्सी चेंज होते आणि आपण ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करायला लागतो.
तर हे माझ्या दृष्टीने तरी मला जाणवलेलं सत्य आहे. ते तुम्ही पण प्रत्येकाने हळूहळू जाणून बघा. कारण किती दिवस आपण डाऊट मध्ये राहणार आहोत. बघा किती वेळेस आपण संशय घेणार आहोत, किती वेळेस आपण शंका निर्माण करणार आहोत. एकदा विश्वासच ठेवून बघूया ना, की चला करून बघूया, हे माझं खरंच बरं होतंय. आपण 8 दिवस प्रयोग करून बघूया. किती फरक जाणवतोय तुम्हाला कळेल. सूचनांनी शारीरिक बदल. एकाचं असं झालं होतं, की त्यांनी सांगितलं होतं, की म्हणजे प्रूव्ह करायचं होतं त्यांना, की सूचना दिल्या, की आपल्या शरीरामध्ये बदल घडतात. मग त्यांनी काय केलं, एका मुलाला बोलावलं. बिचारा जास्त काही शिकलेलं नव्हतं, साधं-साधारण होतं. तर त्यांनी पोस्टाचं स्टॅम्प घेतलं आणि पोस्टल स्टॅम्प त्याच्या हातावर लावलं. ओके. आणि हातावर लावल्याने त्याला सांगितलं, की हा स्टॅम्प चिटकवलाय ना म्हणे, हा स्टॅम्प चिटकवल्यानंतर हाताला फोड येतो म्हणे. म्हणजे हा जो स्टॅम्प मी चिटकवलाय तो फोड येण्याचा स्टॅम्प आहे. ओके. तो मुलगा थांबला, 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 थांबला. ओके. आणि 1 दिवसामध्ये त्याच जागेवर जिथे स्टॅम्प चिटकवला होता त्या ठिकाणी त्याला फोड आला. त्याने म्हणजे क्रॉस चेक पण करू शकता. जोसेफ मर्फींच्या 4थ्या चॅप्टरमध्ये त्यांनी दिलेलं आहे, की टपाल तिकीट लावले, सांगितले की ती फोड आणणारे प्लास्टर आहे. खरा फोड आला. अवचेतन मन शरीरावर पूर्ण नियंत्रण ठेवतं. म्हणजे हे तुमचं अवचेतन मन, जे सबकॉन्शियस माइंड आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करू शकते. ओके. म्हणजे हेच सगळा खेळ करते. हेच पेशी आपल्या एक्सपांड होतात, स्वेल होतात. हे सगळं अवचेतन मनाचं काम आहे आणि त्याला तुम्ही इन्स्ट्रक्ट करून चांगल्या गोष्टींसाठी प्रेरित करू शकता. तर हे तुम्ही समजून घ्या. दुसरी गोष्ट हिप्नोटाइजमध्ये एका व्यक्तीने एकाला हिप्नोटाइज केलं आणि त्याला सांगितलं, की आज 4 वाजता तुझ्या अ, अ, नाकातून रक्त येईल आणि खरंच 4 जसे वाचले, तसं त्याच्या नाकातनं रक्त यायला लागलं. तर अवचेतन मन संवेदना, रक्तप्रवाह, पेशी सर्व नियंत्रित करते. मग हे वारंवार जोसेफ मर्फी काय सांगतायत, हे तुम्हाला प्रमाण देतात. म्हणजे हे प्रूफ देतात, की अरे हे होतं. ओके. हे जर तुम्ही लक्षात घेतलं, तुमच्या अवचेतन मनाला सांगितलं, तर ही गोष्ट ते करून दाखवतं. ओके. आणि आपल्या माणसाला आपण लॉजिकल रिझनिंग करतो ना, आपण तर्कशास्त्र वापरतो. तर मग आपल्याला लॉजिक हवं असतं, आपल्याला प्रूफ हवं असतं. ओके. तर मग हे प्रूफ आपल्याला याच्यातनं मिळतंय आणि हे सगळं त्यांनी करून दाखवलेलं आहे. तर इथे आपला हा अध्याय पूर्ण होतोय. यातला सारांश फक्त मी पटपट वाचतो. पहिला सारांश सांगितलंय, उपचाराची शक्ती एकच आहे. म्हणजे सगळेजण जे काही बरे होतात, ते सबकॉन्शियस माइंडमुळेच बरे होतायत. ओके. म्हणजे ती जी शक्ती आहे, ती एकच आहे. तर तुम्ही असंही बघितलं असेल, की काही माणसं आहेत, की त्यांच्याकडे अमाप संपत्ती असते, अमाप सगळे उपचार असतात. तरी पण ते लवकर अ, मरतात किंवा वारतात. का कारण त्यांची जगण्याची शक्तीच म्हणजे जगण्याची इच्छाच मेलेली असते, की नाही आता कंटाळलोय मला नाहीच जगायचं. त्यापैकी तुम्ही असे काही जण आपले सैनिक बांधव बघितले असेल. काही जण 10-10, 9-9 गोळ्या लागून सुद्धा आपण ते जगतात. ओके. का ती विलिंग पॉवर असते, सबकॉन्शियस माइंडची पॉवर असते, की किती झालं तरी मी ते लढेल. किंवा आपल्यामध्ये पण काही जण असतात, काही जण किती ॲडव्हान्स कंडिशन असू द्या, की मी त्याच्यात उरूनच पुरेल. अशी ही सबकॉन्शियस माइंडची पॉवर आहे. ती अवचेतन शक्ती मनात आहे. विश्वास म्हणजे मानसिक स्तरावर आपण केला पाहिजे. सूचना अवचेतन मनात ठसतात. म्हणजे सूचना आपण करत असतो. याला मी ऑटो सजेशन पण म्हणेल. मनशक्तीने खूप डीप याच्यावर स्टडी केलेला आहे. पण नक्की तुम्ही आवर्जून बघा असं मला वाटतं. कारण हे खूप कसं आहे हे शॉर्टमध्ये सगळं चाललंय. त्यांचे डीप 3-3 दिवसाचे त्यांनी त्याच्यामध्ये वर्गांमध्ये ते सांगितलंय. वेगवेगळ्या नॉलेज त्यांनी पुस्तकांमधनं प्रॉपर ते सांगितलंय. त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होईल. अवचेतन मन त्या सूचनेनुसार परिणाम घडवते. धर्म, विधी, मूर्ती हे माध्यम आहे. ओके. तुमचा धर्म, विधी किंवा मूर्ती हे आपण माध्यम आहे आपल्याला आपल्या अवचेतन मन जास्त सक्रिय करण्यासाठी. आपलं अवचेतन मन चांगल्या स्टेटवर आणण्यासाठी. खरा उपचारकर्ता म्हणजे तुमचे स्वतःचे मन आहे. म्हणजे हे तुमच्या स्वतःच्या मनानेच तुम्ही खरे बरे होत आहात. तुम्ही असे म्हणू शकता, मंदिरात असो, चर्चमध्ये असो, दर्ग्यामध्ये असो किंवा रुग्णालयात, उपचाराची शक्ती एकच आहे आणि ती बाहेर नाही, ती तुमच्या अवचेतन मनात आहे. म्हणजे तुमचं अवचेतन मनच सगळं करता-धरता आहे आणि ते एकदा तुम्ही समजून घ्या, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्यानुसार जर तुम्ही जी गोष्ट तुम्हाला हवी आहे, ती मॅनिफेस्ट करा आणि ती खरंच सत्यात घडते याचा पूर्ण विश्वास स्वतःवर ठेवा, तर तुम्हाला परिणाम दिसायला लागतील. तर दॅट इज फ्रॉम माय पॉइंट ऑफ व्ह्यू. तुम्हाला या चॅप्टरमध्ये काय कळलं? किंवा तुम्हाला या चॅप्टरमध्ये अजून काय ॲड ऑन करायचंय, तर तुम्ही आता करू शकता. येस. थँक यू. बोला. कोणाला काही सुचवायचंय किंवा समजला का हा चॅप्टर? येस, एनीवन? का खूपच डोक्यावरनं गेला किंवा नाही काही मतच पटत नाहीये बुवा तुमचं सर, काय तुम्ही बोलताय. पण मी नाही बोलत आहे ते. अ, जोसेफ मर्फींनी सांगितलंय. मी फक्त काही गोष्टी त्याच्यात ॲड ऑन केल्या. संजुली मॅडम म्हणतात, की समजलं आहे. धन्यवाद.
सर चॅप्टर समजला आहे. अ, येस. आता म्हणजे असं झालंय की त्यांनी त्याची ऍप्लिकॅबिलिटी म्हणू आपण, हा ही फक्त अ, आत्ताच्या काळापुरतं नसून हे असं फार पूर्वापार पद्धतीत कसं चालत आलंय. हा फक्त श्रद्धेचा वापर करून सुद्धा अ, अनेक ठिकाणी जगामध्ये हे अशा तऱ्हेने माणसाच्या आयुष्यामध्ये फरक पाडला गेलेला आहे असं आपण म्हणू शकतो. हो बरोबर एक्झॅक्टली त्यांनी मागचा आधार दाखवला की त्या पूर्वापार आपण करत आलेलो आहे ही मेथड वापरत आलेलो आहोत. हा. हा. फक्त सगळ्यांना ते समजत नाही म्हणून मग आपण माध्यमांचा वापर केलाय. असं म्हणजे दोरा दिला, ताईत दिलं, मूर्ती हा. दिली. काही सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना ते इझिली फॉलो करता येईल असं. मला वाटतं दोरे ताईत देणं किंवा एखादा काय म्हणू आपण सिंबल देणं, म्हणजे ह्याचा उपयोग फक्त त्या माणसाला त्याचं अफर्मेशन रिपीट करण्यासाठीचा दिलेलं माध्यम असं आपण हो म्हणू शकतो. बरोबर. येस एक्झॅक्टली तसं म्हणू शकतो. पण शेवटी सर काय मी यावर होतं बोलू? हां, शेवटी काय होतं, की दोरे, ताईत इथपर्यंत तेवढ्यापुरता तो माणूस राहतो. पण खरं जोपर्यंत ज्ञान होत नाही, नाहीतर तोपर्यंत तो मिस्टेक परत करतो. तर मी असे बरेच जण बघितले, की ते तेवढ्यापुरतं फक्त ते आहे बुवा ताईत आहे किंवा कडा आहे तेवढ्यापुरतं दारू वगैरे व्यसन सोडतात. परत बॅक टू द पवेलियन आफ्टर सम डेज. तर ते खरं हा. मनातील ते ज्ञान होणं गरजेचं आहे. येस, बोला. सर जसं की आजच्या टॉपिकमध्ये पूर्ण विश्वास या गोष्टीवर होतं. जसं ताईत वगैरे जे काही दिलं जातं, म्हणजे दोरा बांधतो आपण एखाद्या जसं की महाकालला वगैरे गेलो तिकडचा दोरा बांधतो वगैरे. तर त्या गोष्टीवर आपला विश्वास असतो, की हां, ठीक आहे बाबा ही गोष्ट माझं रक्षण करते. म्हणजे बिलीफ येस, क्रिएट्स द फॅक्ट तसं आहे. आणि नसेल तर आपण त्या गोष्टीकडे म्हणजे लक्ष जात नाही आणि असेल तर ते आपल्या आतूनच एक समाधान असतं, की हे बरोबर. आहे बाबा. आणि हे सेमच की हे सिक्रेटशीच कनेक्टेड आहे. जसं आपण सिक्रेटमध्ये शिकलो आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. म्हणजे ठीक आहे येस. आपण इच्छा मागतो आणि जसं की आपण भारतात राहतो किंवा आपण हिंदू आहोत तर आपलं हां. युनिव्हर्स म्हणजे आपल्यासाठी कन्सेप्ट काय आहे देव. हो. तर आपण प्रत्येक गोष्ट देवाला मागतो आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या देवावर श्रद्धा असते. त्याच्यामुळे त्याचं ते असतं सपोज कोणी महादेवाला मानत असेल तर मी तिथे गेलो की ती इच्छा माझी पूर्ण होते. सपोज कोणी बजरंगबलीला मानत असेल तर मी तिथे गेलो तर माझी इच्छा पूर्ण होते. तर या गोष्टीत काय की कारण तुमचा त्याच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास असतो म्हणून ती गोष्ट सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाते आणि ती अस्तित्वात येते. आणि म्हणजे धार्मिक दृष्टीने पण बघायला गेलं तर मंदिराची एक एनर्जी असते म्हणजे त्या जागेची पवित्रता आपण जसं म्हणतो. कारण हो. तिथे गेल्यावर प्रत्येकाच्या मनात फक्त चांगलाच विचार असतो. म्हणजे हो. त्या जागेवर गेला की कोणीही म्हणजे ठीक आहे कोणी दुःख किंवा प्रॉब्लेम्स घेऊन जातात पण ते चांगल्या भावनेनेच जातात तिथे. त्याच्यामुळे त्या जागेची ती एनर्जी पॉझिटिव्ह असते. जसं की आपण म्हणतो की आपण हाय फ्रिक्वेन्सीमध्ये राहायला पाहिजे. तर ती एनर्जी पण आपल्यावर इफेक्ट करते. तर म्हणून म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी कनेक्टेड आहेत. आणि एक्झॅक्टली. म्हणजे मला असं वाटतं की नास्तिक लोक पण असतात. ठीक आहे म्हणजे कोणाला पटू नाही शकणार पण मी माझा अनुभव सांगते की ठीक आहे माझी बजरंगबलीवर श्रद्धा आहे आणि मी तिथे गेलं की मला छान वाटतं आणि काय माहित माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. कारण मी त्या हाय फ्रिक्वेन्सीवर जाते त्या जागेवर गेले की. वाह! छान. मग हरकत नाही. मी तेच म्हटलं, की प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे आणि जे आपण श्रद्धास्थान मानतोय याच्यामागे खरं सायन्स आहे. त्यामुळे हरकत नाही आपण बिलीव्ह करत राहायला हवं. जसं मध्ये एक महाराज सांगतात, की रोज शंकरावर जाऊन पाणी टाका. मी म्हणतो खरंच खूप छान प्रयोग आहे हा, की आपण जाऊन कनेक्ट होतोय ना स्वतःला आणि आपली अफर्मेशन आपण परत म्हणतोय, की देवा मला ही गोष्ट हवी आहे. ती मला हवी आहे, तू मला दे किंवा आपण त्या गोष्टी परत करतोय, अफर्म करतोय आणि आपली फ्रिक्वेन्सी छान होते. तर खरंच हे माध्यम जरी असलं तरी त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. ज्याच्यातून प्रत्यय येतोय, ते आपण फॉलो करायला हरकत नाही. फक्त एकच शब्द मी फक्त यात ॲड केला, की ब्लाइंडली करू नका. म्हणजे ठीक आहे, मूर्तीपूजा इथपर्यंत हे बरं आहे. पण काही ठिकाणी काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडवल्या जातात, असतात. तर आपण एकदम ब्लाइंडली हे ठेवतो आणि मग आपण फसतो. असे प्रकार झालेत. आता ओपनली नाही बोलू शकत, पण ह्या गोष्टी फक्त ब्लाइंडली कोणावर विश्वास ठेवू नका. एक छान पद्धतीने तो म्हणतो हं. तारतम्याने आपण विश्वास ठेवायला हवा. छान. बरोबर आहे सर. अजून कोणाला काही ॲड ऑन करायचंय? येस, दिग्विजय सर बोलताय? ओके. ठीक आहे. मग मला असं वाटतंय, की बऱ्यापैकी आपला चॅप्टर कव्हर झालाय आणि टाईमात व्यवस्थित आपण तो कव्हर केलाय.
ओके. तर आता इथे आपण थांबणार आहोत. तत्पूर्वी फक्त एकच सूचना, ते म्हणजे उद्या नेहमीप्रमाणेच आपला 9:30ला पुढचा चॅप्टर आपण सुरू करणार आहोत. त्याचबरोबर 5 AM क्लबचे आमचे 2 दिवस राहिले. त्याच्यानंतर 1 मार्चपासून आम्ही परत 5 AM क्लबचा बहुतेक 21 डेज चॅलेंज आम्ही परत सुरू करणार आहोत. तर ज्यांना कोणाला जर 1 मार्चपासून 5 AM क्लबमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर ते होऊ शकतात. ओके. इथे आपण सकाळी 5 वाजता उठतो. उठल्यानंतर रिपोर्टिंग कसं करायचं आहे आणि तुमचं शेड्यूल तुम्ही कसं फॉलो करायचं आहे, याचं अधिकची माहिती मी हळूहळू पुढे तुम्हाला देईल किंवा ज्यांना अधिकची माहिती हवी असेल त्यांनी मला मेसेज करा. मी मेसेजवर तुम्हाला सांगेल. पण आपल्या याच्यामध्ये ज्यांना कोणाला लवकर उठायचं असेल 5 वाजता, ते याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. मग स्टुडंट असो, गृहिणी असो किंवा कोणी वर्किंग पर्सन असो, तर ते आमच्याबरोबर जॉईन होऊ शकतात. त्याचे एक्सेल रिपोर्ट आपण डेली पाठवत असतो. त्याचाही तुम्ही सगळेजण फायदा घेऊ शकता. तर आता आपण इथे थांबतोय आणि उद्या भेटूया 9:30 वाजता द हिलिंग टेक्निक्स इन मॉडर्न मॉडर्न इरा हा चॅप्टर घेऊन. आता थांबूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सर.